कलियुग आहे साहेब. इथे फक्त सत्ता, पैसा आणि सत्याची किंमत. आजकालच्या या जगात ना सत्य बोलणं हीच खरं तर चूकच झाली आणि खोटं बोलणं ही मात्र सवय नाही बरं का, तर गरजच झाली. ज्यांच्याकडे पैसा आहे ना त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांचं चुकीचंही बरोबर ठरलं जातं. आणि ज्यांच्याकडे काहीच नाही ना ते कितीही सत्यवान असले, कितीही खरे असले, त्यांचं कितीही बरोबर असलं ना तरी मात्र ते कोणी ऐकायला देखील तयार नसतं. लोकांची सवयच झाली खोट्यांच्या मागे धावायची. आजचं वास्तव आहे हे. खरं तर लोक आता माणूस पाहत नाहीत, त्यांची किंमत पाहतात. तो किती मोठा आहे, त्याच्याकडे किती पैसा आहे, तुम्ही किती प्रामाणिक आहात याला महत्व खरं तर उरलंच नाही. यापेक्षा तुम्ही किती पॉवरफुल आहात याकडे लोक जास्त लक्ष देतात, याकडे लोक आकर्षले जातात. हे महत्वाचंच झालंय. खरं तर सत्याला आता पुरावा लागतो आणि खोटं मात्र फक्त आत्मविश्वासाने जरी चढ्या आवाजात बोललं गेलं ना तरी देखील चालतं. ज्याच्याकडे पैसा आहे तो चुकीचं करूनही स्मार्ट म्हणवतो आणि गरीब माणूस चुकून देखील काही केलं ना तर तो कॅरेक्टरलेस ठरतो. लोकांची मानसिकताच झाली अशी. लोकांना सत्य नको असतं, त्यांना त्यांच्या सोयीचं वाटणारं खोटं हे खरं हवं असतं. कारण सत्य ऐकायला धैर्य लागतं आणि खोटं ऐकायला फक्त कान पुरतात. तुम्ही सत्य बोलतात तर लोक तुम्हाला टाळतीलच ना, पण तुम्ही खोटं बोललात ना तर लोक तुमच्या भोवती जमतील. सत्य बोलणाऱ्याची अवस्था आजच्या जगामध्ये काय आहे माहितीये? सत्य बोलणारा माणूस हा नेहमी एकटाच उभा राहतो, त्याच्या पाठीशी कोणीही उभं नसतं. कारण की हे जग संपूर्ण खोट्याने जखडलं गेलंय. कारण त्याच्याकडे ना सत्ता असते ना पैसा असतो, फक्त स्वतःचा आत्मसन्मान असतो. आणि आजच्या जगात आत्मसन्मानाची किंमत ही शून्य झाली बरं का. लोक म्हणतात थोडं ऍडजस्ट कर, पण खरं काय म्हणजे ते म्हणत असतात की खोटं बोलायला सुरुवात कर. सत्ता आणि पैशाचा प्रभाव. पैसा माणसाला मोठं करत नाही, पण लोकांच्या नजरेत मात्र नक्कीच तो मोठं करून दाखवतो. सत्ता माणसाला योग्य बनवत नाही, पण त्याला चुकीचं करून देखील बरोबर ठरवते. ही आजच्या जगाची रीतच आहे. ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याच्यासाठी नियम नक्कीच बदलतात आणि ज्याच्याकडे काहीच नाही ना त्याच्यासाठी मात्र शिक्षा ही कठोरच तयार असते. समाजाची दुहेरी भूमिका ही ठरलेली आहे पहा. समाजाला सत्य हवं असतं, पण सत्य बोलणारा नको असतो. लोक न्यायाबद्दल बोलतात, पण न्याय देताना मात्र ते पैशाकडे पाहतात, कोण मोठा याकडे आकर्षले जातात. जिथे पैसा बोलतो तिथे सत्य हे गप्प राहतं आणि जिथे सत्ता बोलते ना तिथे न्याय हा आंधळा होतो. खोट्याचं यश हे काय ठरतं माहितीये? खोटं लगेच जिंकतं, कारण त्याला लोकांचा सपोर्ट असतो ना. मात्र सत्य हे हळूहळू जिंकतं, कारण त्याला फक्त स्वतःवर विश्वास असतो. लोकांना चमक दिसते त्याकडे ते आकर्षले जातात, त्याचं मूल्य नाही कळत. लोकांना स्टेटस दिसतं पण त्यातले संस्कार नाही दिसत. मग सत्याची किंमत ही उशिरा कळते. सत्य बोलणं म्हणजे लोकांना गमावणं, सत्यावर उभं राहणं म्हणजे एकटं राहणं. पण लक्षात ठेवा, खोट्याने मिळवलेलं सगळं एक ना एक दिवस नक्की निघून जातं आणि सत्याने गमावलेले जे काही आहे ना ते एक ना एक दिवस सन्मानाने पुन्हा परत येतं. या जगात सगळं विकत मिळतं, पण आत्मसन्मान हा कधीही नाही मिळत. पैसा आणि सत्ता क्षणिक असतात, पण सत्य हे कायम राहतं. लोक आज तुम्हाला चुकीचं ठरवतील, पण उद्या त्याच लोकांना तुमचं बरोबर हे मान्य करावंच लागेल. म्हणून पैशासाठी नाही, सत्तेसाठी देखील नाही, तर स्वतःसाठी जगा. कारण शेवटी जग काय म्हणतं हे महत्वाचं नाही, तुम्ही स्वतःला काय म्हणता हेच महत्वाचं आहे. लोकांची सोय आणि सत्य या गोष्टी. लोकांना सत्य हवं असतं, पण ते त्यांच्या सोयीचं असेल तेव्हाच. जिथे स्वतःचा फायदा असतो ना तिथे लोक सत्य बदलायला सुद्धा तयार होतात बरं का. आजकाल लोक बरोबर काय आहे हे अजिबात पाहत नाहीत, त्यांना आपल्यासाठी बरोबर काय आहे हेच दिसतं. सत्याची स्वतःची किंमत कमी करणारे लोक. काही लोकांना स्वतःची किंमत इतकी कमी करतात ना की पैशांसाठी, फायद्यासाठी ते सत्याला देखील विकतात, लाचार होतात. त्यांना स्वतःचा आदर नसतो म्हणून ते दुसऱ्यांच्या खोट्याला मान देतात, दुसऱ्यांच्या खोट्यामध्ये सहमत होतात. आणि मग हेच लोक सत्य बोलणाऱ्यालाच ओहर म्हणतात, कारण की यांच्यामध्ये ती भीती. शांत राहणारे लोक, बऱ्याचदा लोक खूप सत्य माहित असतं लोकांना. अनेक लोक असे असतात की भीतीपोटी शांत राहतात. लोकांना सत्य खरं तर माहित असतं, पण ते बोलतच नाहीत, कारण त्यांना भीती असते सत्तेची, पैशांची, लोकांची. आणि हीच शांतता खरं तर खोट्याला अजून ताकद देते. जगामध्ये अनेक असे लोक आहेत
न्यायाचा जणू काही बाजार मांडलाय। आज न्यायही विकत मिळतो, फक्त किंमत जास्त असते। ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याच्यासाठी कायदे हे वागतात आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्यासाठी नियम अजून कठोर होतात। प्रतिमा आणि वास्तव, लोक प्रतिमा इमेज पाहतात, वास्तव नाही। सोशल मीडियावर जो हसतो तो खऱ्या आयुष्यात रडतही असतो आणि जो शांत असतो ना तो खरं आयुष्य लढत असतो, संघर्ष करत असतो। सत्य बोलणाऱ्याला लेबल लावणं, सत्य बोलतात की लोक तुम्हाला रूढ, अहंकारी, नकारात्मक म्हणतात, अशी लेबल त्यांना लावली जातात। कारण त्यांना तुमचं सत्य हे सहन होत नाही, त्यांना खोटं गोड वाटतं आणि सत्य हे कडू वाटतं। संबंध आणि स्वार्थ यामधला फरक काय आहे माहितीये? आजकालचे संबंध कसे असतात? भावनांवर नाही तर फायद्यांवर टिकले। जिथे फायदा संपतो ना तिथे नातंही संपतं, म्हणून तर नाती ही बदलली आपण नेहमीच म्हणतो। आणि जिथे पैसा आहे ना तिथेच लोक नातं जपतात। मग अशा नात्यांना भावनिक नाती म्हणण्यात काय अर्थ आहे? एकटेपणाची ताकद ही प्रत्येकाला ओळखता आली पाहिजे। एकटेपणामध्येच खरं तर संघर्ष दडलेला असतो। सत्यावर उभं राहणारा माणूस हा नेहमी एकटा असतो, हे नेहमी लक्षात ठेवा। एकटं चालणं ही कमजोरी कधीच नसते, हे आपल्याला समजलंच पाहिजे। कारण शेवटी सत्याला क्राऊड लागत नाही तर धैर्य लागतं, आणि ते धैर्य जर आपल्यामध्ये स्वतःमध्ये असेल ना तर कोणालाही घाबरण्याची गरज नाही। वेगळं सगळं काही दाखवतो, वेळ, टाइम सगळं दाखवून देतो। वेळ कोणाचाही नसतो, तो सगळ्यांना एक्सपोज करतो। आज खोटं जिंकतंय पण उद्या सत्यच उभं राहणार आहे। कारण वेळेसमोर ना पैसा टिकतो ना सत्ता, त्यामुळे खोट्याची मर्यादाही असते बरं का। खोटं कितीही मोठं असलं तरी त्याला मर्यादाही असतेच, ते एक ना एक दिवस तुटतच, कारण ते खोटं असतं ना। पण सत्य ते हे कधीच तुटत नाही, कारण ते सत्य असतं, ते प्रभावीच ठरतं। त्यामुळे स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहणं हेच खरं सत्य आहे। सगळ्यांना खुश ठेवता येत नाही, हे देखील स्वतःशी प्रामाणिक राहता येतं। जगाला दाखवण्यासाठी खोटं जगण्यापेक्षा स्वतःसाठी जगणं पुरेसं आहे, तेच महत्वाचं आहे। कारण रात्री झोपताना आपण स्वतःपासून पळू शकत नाही, आणि जर खोटं बरोबर असेल ना तर मात्र झोप ही लागत नाही। लोक आज तुम्हाला कमी लेखतील कारण तुमच्याकडे पैसा नसेल, सत्ता नसेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे सत्य आहे ना, आणि जेव्हा सत्य उभं राहतं ना तेव्हा सत्ताही झुकते आणि पैसाही हरतो। म्हणून कधीही खोट्यासमोर झुकू नका, कारण तुमची किंमत ही पैशाने नाही, तुमच्या सत्याने ठरते। सत्ता संपते, पैसाही संपतो, पण सत्य मात्र इथेच बनतं। खोटं मोठं असूही शकतं, पण सत्याचं वजन हे नेहमीच जड असतं। जर या व्हिडिओमध्ये एका जरी ओळीने, एका जरी वाक्याने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल ना तर समजा तुम्ही एकटे नाही आहात। या थॉट्स चॅनेलवर आपण म्हणजेच मी नेहमीच बोलते तेच जे लोकांच्या मनात असतं पण व्यक्त करता येत नाही। इथे प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्या भावना समजून घेण्यासाठीच आहे आणि तुमच्या आत्मसन्मानाला जाग करण्यासाठीच आहे। जर तुम्हालाही सत्यावर उभं राहायचं असेल तर या प्रवासाचा भाग नक्की बना। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त शब्द नाहीत, इथे विचार बोलतात। आणि लक्षात ठेवा, जग बदललं नाही तरी चालेल, पण स्वतःला कधीच बदलू देऊ नका। मी पुन्हा भेटेल एका नवीन विचारांसोबत लवकरच, तोपर्यंत धन्यवाद।